नमस्कार मित्रांनो, आज आपण एक कुरूप बदकाचे पिलू याबद्दल गोष्ट ऐकणार आहोत. एका हिरव्यागार गवताच्या काठावर झाडांच्या सावलीत एक सुंदर बदक राहत होतं. त्या बदकीनं झाडांच्या फांद्याखाली काही अंडी ठेवली होती. ती रोज त्या अंड्यांवर बसून त्यांना ऊब द्यायची आणि वाट पाहत होती तिची पिलं कधी बाहेर येतील म्हणून. काही दिवसांनी टक 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 असा आवाज यायला लागला आणि एका मागोमाग एक अंड फुटलं आणि बाहेर आली लहान लहान पिवळी मऊ मऊ अशी पिलं. बदकी आनंदानं नाचली, अरे वा, माझी पिलं आली. पण अजून एक मोठं अंड उरलं होतं. बदकी विचार करू लागली, हे इतकं मोठं का आहे? पण ती थांबली आणि पुन्हा ऊब देऊ लागली. काही दिवसांनी ते अंडही फुटलं आणि त्यातून बाहेर आलं एक वेगळंच पिलू. राखाडी रंगाचं, लांब मान असलेलं, थोडं विचित्र दिसणारं. सगळी पिल्लं हसली. हे बघा किती कुरूप आहे. हे पिलू थोडं वेगळं दिसतंय खरं, पण माझंच आहे ना. दिवस गेले, सगळी पिलं खेळायला लागली, पोहायला लागली, पण हे राखाडी पिल्लू मात्र एकटंच राहिलं. जेव्हा जेव्हा ते पाण्यात पोहायला जाई तेव्हा इतर सगळे त्याच्यावर हसायचे, त्याला चिडवायचे. अरे कुरूप, इथून निघून जा. कुणी त्याच्याशी खेळायला तयार नव्हतं. गरीब पिल्लू दुःखी झालं. एका रात्री डोळ्यात अश्रू घेऊन ते म्हणालं, मी इथून दूर जाईल, जिथं मला कुणी कुरूप म्हणणार नाही. ते पिल्लू तलाव सोडून निघालं. ते जंगलातून ओढ्याकडं चालत गेलं. पाऊस पडत होता, थंडी वाढत होती आणि पिल्लू मात्र थरथरत होतं. ते एका म्हाताऱ्या आजीच्या घराजवळ गेलं. आजीने त्याला पाहिलं आणि म्हणाली, अरे बिचारं, ये आत, तुला भूक लागली असेल ना? पण तिच्या मांजरी आणि कोंबड्यांनी त्याला पळवून लावलं. जा इथून, तू आमच्यासारखा नाहीस रे. गरीब पिल्लू पुन्हा रडत बाहेर पडलं. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाल, मी इतका कुरूप का आहे? मला कोणी का आवडत नाही? मी कोणाला का आवडत नाही? हिवाळा आला, बर्फ पडला, सगळं पांढरं झाकलं गेलं. ते पिल्लू बर्फात लपून जगत राहिलं. भुकेलं, थंडीत कुडकुडत, पण जगत राहिलं. काळ सरला, वसंत ऋतू आला. फुलं उमलली, झाडं हिरवी झाली. पक्ष्यांनी पुन्हा गाणी गायला सुरुवात केली. आता ते पिल्लू मोठं झालं होतं. एके दिवशी ते तलावाजवळ आलं आणि पाण्यात पाहिलं. त्याच्या समोरचं प्रतिबिंब बघून तो थक्क झाला. पाण्यात त्याला दिसलं एक सुंदर पांढरा उजळ असा हंस. लांब मान, सुंदर पंख, तेजस्वी डोळे. ते आश्चर्याने म्हणाल, हा कोण आहे इतका सुंदर पक्षी? आणि मग त्याने पाण्यात पुन्हा पाहिलं. अरे, हा तर मीच आहे. त्यावेळी काही सुंदर पांढरे हंस तिकडे आले. ते म्हणाले, या आमच्या सोबत पोहा. तू आमच्यासारखाच सुंदर हंस आहेस. ते पिल्लू आश्चर्यचकित झालं. मी हंस? हंस म्हणाले, हो, तूच तर आमच्यातला सर्वात सुंदर हंस आहे. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. जगाने त्याला कुरूप बदकाचे पिल्लू म्हटलं होतं. तो प्रत्यक्षात एक सुंदर पांढरा हंस होता. आता तो अभिमानाने आनंदाने तलावात पोहत होता. त्याचं मन भरून आलं होतं. त्याला कळालं की सौंदर्य आत असतं, ते फुलायला वेळ लागतो, पण ते नक्की उमलतं. मुलांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो बरं? कधीही कोणाचं मूल्य त्याच्या रूपावरून ठरवू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं आणि वेळ आल्यावरच ते चमकून दिसतं. म्हणून रंग, रूप या सर्व गोष्टी गौण आहेत. आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.